नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत 2025च्या ज्या कंबाईनच्या एक्झाम होणार आहेत त्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये भूगोल जो आपला विषय त्या भूगोल संदर्भात आपण एक सिरीज घेऊन येतोय, फास्ट ट्रॅक सिरीज म्हणू आपण हिला। भूगोलचा पूर्ण जेवढा डाटा आपल्याला कव्हर करता येईल परीक्षेच्या अगोदर तेवढा आपण कव्हर करून घेऊयात। फक्त एक गोष्ट विसरू नका, आपल्या चॅनलचा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला आपण चालू करूया टॉपिकला। पहिला टॉपिक आपला आहे महाराष्ट्राचं स्थान, विस्तार आणि सीमा। काय महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि सीमा या टॉपिकवर आपल्याला आजचा पहिला व्हिडिओ आपण घेत आहोत। तर महाराष्ट्राचे स्थान, विस्तार आणि सीमा याचा विचार करत असताना आपल्याला महाराष्ट्राचं स्थान कुठं विचार करावं लागतं? पृथ्वीवर महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे? पृथ्वीवर कुठं? पृथ्वीवरती महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं। आता पृथ्वीवर स्थान निश्चितीसाठी म्हणजे माणसाचे स्थान, आपले स्थान आपण कोणत्या जागेवर उभा आहोत किंवा कुठं नाही हे निश्चित करण्यासाठी काल्पनिक रेषा आखलेल्या आहेत। काही काय म्हणतोय मी? काल्पनिक अशा रेषा आखलेल्या आहेत। या काल्पनिक रेषा ज्या आहेत या काल्पनिक रेषांच्या साहाय्याने आपण पृथ्वीवरील स्थान आणि विस्तार सांगू शकतो। आता या काल्पनिक रेषांमध्ये जर आडवी रेषे हिला आपण अक्षवृत्त म्हणतो। इथं 0 डिग्रीचं जे अक्षवृत्त असतं त्याला आपण काय म्हणतो? विषुवृत्त। याला म्हणतो आपण विषुवृत्त। कोणत्या अक्षवृत्ताला? 0 डिग्रीचं जे अक्षवृत्त राहतं पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जे जातं त्याला आपण विषुवृत्त म्हणतो। आणि ज्या उभ्या रेषा असतात याच्यामध्ये उभ्या रेषांना आपण काय म्हणतो? रेखावृत्ते म्हणतो। आपण काय म्हणतो? रेखावृत्ते। आडव्या रेषांना अक्षवृत्ते आणि उभ्या रेषांना आपण म्हणतो रेखावृत्ते। ह्या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताची मिळून जे आहे ते पृथ्वीला वृत्तजाळी बनलेली असते। आता जर विचार केला यांच्या संख्येचा, आडव्या रेषा म्हणजे कोण? अक्षवृत्ते। आणि ह्या ज्या उभ्या रेषा आहेत याला काय म्हणतो आपण? रेखावृत्ते। याला म्हणतो आपण रेखावृत्ते। आता जेव्हा आपण अक्षवृत्ताचा आणि रेखावृत्ताचा विचार करतो त्यावेळेस पृथ्वीवरती अक्षवृत्तांची संख्या किती आहे? 181 अशी संख्या आहे। 181 अक्षवृत्त आहे। 181 कसे? तर मध्ये हे 0 डिग्रीचं जे ते 0 डिग्रीचं 1 याच्या खाली 90 आहेत अक्षवृत्त, याच्या वरती 90 अक्षवृत्त आहेत। खाली 90 आणि वरती 90 असे 9 दुने 18 म्हणजे 180 खाली आणि 180 वरती आणि मधलं एक जे ते 1 असं मिळून 181 अक्षवृत्ते आपल्या पृथ्वीवरती आहेत। आणि रेखावृत्तांचा जर विचार केला तर रेखावृत्त एक सरळ पूर्ण गिनला जातो। म्हणजे एक जेव्हा बॉल आपण धरतो त्या बॉलच्या याच पॉइंट पासून स्टार्ट करून परत याच पॉइंटला येणार, त्याच्यामुळे याला खंड कुठंच पडत नाही अक्षवृत्तांना। आपल्याला जरी पृथ्वीचा दिसताना भाग समोरचा दिसतोय पेपरवरती तरी त्या बॉलवर पूर्ण एक गोल रेष म्हणजे एक रेखावृत्त आपण मानतो। आणि असे रेखावृत्त किती आहेत पृथ्वीवरती? टोटल 360 रेखावृत्ते पृथ्वीवरती आहेत। आणि ह्या काल्पनिक रेषा आहे, या रेषा कोणी पृथ्वीवर ओढलेल्या नाही। स्थान निश्चितीसाठी आणि आपण कुठे आहोत हे ओळखण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी या रेषांचा सहारा घेतलेला आहे। त्याच्यामुळे या काल्पनिक रेषा या पृथ्वीवर कुठेही उपस्थित नाहीत। आता जे हे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते याच्यामध्ये जे 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्त जे 23.5 डिग्री उत्तर अक्षवृत्त इथे एक असतं आणि 23.5 डिग्री दक्षिण पण असतं। त्यानंतर 66.5 डिग्री दक्षिण असतं एक अजून, आणि 66.5 डिग्री उत्तर सुद्धा असतं। 90 डिग्रीला आपण डायरेक्ट उत्तर ध्रुव असं म्हणतो, उत्तर ध्रुव। आणि 90 डिग्री दक्षिणला आपण काय म्हणतो? दक्षिण ध्रुव। आता हे 23.5 डिग्री जे खाली आहे दक्षिणला, या 23.5 डिग्री खालच्या दक्षिणला काय म्हणतो आपण? मकर वृत्त। आता याच्यामध्ये 23.5 डिग्री जे उत्तरेला गेले वरच्या बाजूला 23.5 डिग्रीचं जे अक्षवृत्त आहे त्याला आपण कर्कवृत्त म्हणतो। काय म्हणतो? कर्कवृत्त। त्यानंतर 66.5 डिग्री वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेला 66.5 डिग्रीचं जे अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्ताला काय नाव देण्यात आलेलं आहे? त्या अक्षवृत्ताला नाव दिलेलं आहे आर्टिक वृत्त। आर्टिक वृत्त
असं वरच्या बाजूचं जे 66.5 डिग्रीचं आहे त्याला म्हणतो, आणि खालच्या बाजूला सुद्धा 66.5 डिग्रीचं जे आहे त्याला नाव देण्यात आलं आहे अंटार्क्टिक वृत्त. काय? अंटार्क्टिक वृत्त. आता महत्वाचे अक्षरवृत्त जर पृथ्वीवर पाहिले तर आपण हे अक्षरवृत्त तुम्हाला समोर लिहून दिलेले आहे. प्रथम विषुवृत्त जे 0 डिग्रीला आहे, त्याच्यानंतर विषुवृत्ताच्या वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे जाताना 23.5 डिग्री जे पहिले लागणार ते आहे कर्कवृत्त. त्याच्यानंतर 66.5 डिग्री जे लागणार ते आहे आर्टिक वृत्त. त्यानंतर विषुवृत्त जे आहे 0 डिग्री त्याच्या खालच्या बाजूला येताना 23.5 डिग्रीचं जे अक्षरवृत्त लागेल त्या अक्षरवृत्ताला काय म्हणतो आपण? मकर वृत्त. आणि त्याच्यानंतर थोडंसं खालच्या बाजूला गेलं की 66.5 डिग्रीचं एक अक्षरवृत्त लागेल त्याला आपण म्हणतो अंटार्क्टिक वृत्त. त्यानंतर 90 डिग्रीचे दोन्ही पोल जे पाहिले आपण वरचा आणि खालचा म्हणजे उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील, त्याला त्यांच्या दिशेवरच नाव आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, असं पृथ्वीच्या अक्षरवृत्ताचे डिस्क्रिप्शन पडत असतात. यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे पाहायचं आपल्याला या पृथ्वीवर भारताचं स्थान कुठे आहे पहिले, कारण भारताचं स्थान कळाल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्राचं स्थान कळणार नाही. तर याच पृथ्वीवर भारताचं स्थान जर कुठे गेलं, या अक्षरवृत्त वगैरे कळल्यानंतर भारताचं स्थान आणि याच्याच आधारावर आपण भूगोलामध्ये हवामान जो टॉपिक आहे हा पूर्ण या अक्षरवृत्तांच्या आजूबाजूलाच फिरतो. त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका फक्त एवढं. आता या अक्षरवृत्तांवरती पृथ्वीवरती भारताचं स्थान कुठे आहे, तर भारताचं स्थान जे आहे ते भारताचं स्थान आहे अक्षरवृत्त जे आहेत अक्षरवृत्तांच्या किती अक्षरवृत्तांच्या 2 अक्षरवृत्तांच्या मदत आहे. तर पहिलं 8 डिग्री 4 मिनिटाचं एक अक्षरवृत्त आहे आणि दुसरं आहे भारताचं स्थान काय सांगतो मी तुम्हाला, भारताच्या बाबतीत विचार करत असताना अक्षरवृत्ताचं स्थान काय सांगतोय, अक्षरवृत्ताला मी फक्त लिहितो, जास्त वेळ नाही जाणार. अक्षरवृत्ताचं जे स्थान आहे ते अक्षरवृत्त चालू कुठून होतं, 8 डिग्री 4 मिनिटापासून ते चालू आहे. 8 डिग्री 4 मिनिटाचं जे पहिलं अक्षरवृत्त आहे तिथं भारत आपला चालू होतो. त्यानंतर भारत संपतो कुठं म्हणजे एंड कुठं होतो, तर 37 डिग्री 6 मिनिटाला आपला भारत एंड होतो. हे आहे अक्षरवृत्ताच्या बाबतीत. आणि रेखावृत्ताचा जर विचार केला तर रेखावृत्ताला मी फक्त रे लिहितो, वेळ नाही जाणार. रेखावृत्ताच्या बाबतीत विचार केला तर 68 डिग्रीला आपला भारत चालू होतो. 68 डिग्री 7 मिनिट ते कुठपर्यंत येतो आपला भारत, 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिटापर्यंत. 97 डिग्री 25 मिनिट हे आपल्या भारताचं स्थान आहे. काय आहे, 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट हे रेखावृत्ताचे आकडे. आणि अक्षरवृत्ताचे काय, 4 डिग्री 8 डिग्री 4 मिनिट आणि 37 डिग्री 6 मिनिट हे कोणते आकडे, अक्षरवृत्ताचे आकडे. आता अक्षरवृत्ताचा जर विचार केला आपण तर भारत कुठेतरी काय दिसेल आपल्याला, आपण म्हटलं होतं की विषुवृत्त जे हे विषुवृत्त 0 डिग्रीचं इथे आहे. 0 डिग्रीचं विषुवृत्त इथं असल्यामुळं 8 डिग्री कुठे येतं, खाली येतं. 0 1 2 3 4 5 6 7 8 असं करत आपण 90 पर्यंत उत्तरेला जाणार आहोत. त्याच्यामुळे देताना आकडे खालनं वर दिलेले आहेत, वरनं खाली नाही. त्याच्यामुळं कधी या अक्षरवृत्ताच्या बाबतीत विचार केला तर खालच्या आकड्यापासून वरच्या आकड्यापर्यंत जायचं, म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं. तेव्हा आपल्या भारताचं स्थान व्यवस्थित आपण सांगू शकतो. तर भारताचं स्थान काय, अक्षरवृत्ताचा पहिला अक्षरवृत्त कोणता आहे, 8 डिग्री 4 मिनिट म्हणजे विषुवृत्तापासून थोडासा वरती 8 डिग्री आपण इथं समजूया. 8 डिग्री 4 मिनिटाला आपला भारत चालू झाला. त्यानंतर 37 डिग्री तो संपतो, म्हणजे सगळ्यात वरचं टोक जे उत्तरेचं आहे जम्मू काश्मीर लद्दाख ती साईड आपली कुठं संपते, 37 डिग्री 6 मिनिटाला. ही इथं कुठंतरी आपण समजून घेऊया ते 37 डिग्री 6 मिनिट असं इथं कुठंतरी भारत आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे इथं जर भारत काढायचं म्हणला तर विषुवृत्ताच्या वरती आपला भारत देश इथं कुठंतरी येणार आहे. इथं असं आपला भारत देश कुठंतरी विषुवृत्ताच्या वरती येणार आहे. त्यानंतर या भारतात आता महाराष्ट्राचं जर स्थान विचार करत घेतला आपण तर महाराष्ट्राच्या स्थानाच्या बाबतीत कुठंतरी महाराष्ट्र काय आपलं इथंच भारतामध्येच या ठिकाणी महाराष्ट्र आपला येणार आहे. असा या ठिकाणी आपला महाराष्ट्र येणार आहे. आता आपल्याला कळतं भारतातलं जगात स्थान कुठं आहे,
अक्षरवृत्त काय, रेखावृत्त काय आणि वृत्त जाळी काय हे आपण समजून घेतलं. आता आपण प्रॉपर आपल्या महाराष्ट्राच्या स्थान, विस्तार आणि सीमेकडे वळूयात. आता महाराष्ट्राचा स्थान, विस्तार, सीमेचा जर विचार करता तर इथं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केल्यानंतर रेखावृत्ताचं जर स्थान सांगायचं सांगितलं आपल्याला तर इथं मी ऑलरेडी दिलेलं आहे 72 डिग्री ते 36 मिनिटाला महाराष्ट्र आपला चालू होतो. ह्या बाजूनं 72 डिग्री 36 मिनिटाला महाराष्ट्र चालू होतो. रेखावृत्ताच्या बाबतीत सांगतोय मी, अक्षरवृत्त नाही, पहिले कन्फ्युज होऊ नका, ऐकून घ्या व्यवस्थित. 72 डिग्री 36 मिनिटाला महाराष्ट्र चालू होतो आणि 80 डिग्री 54 मिनिटाला रेखावृत्ताच्या महाराष्ट्र संपतो. म्हणजे रेखावृत्ताचे कोणते दोन रेखावृत्त महत्वाचे आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत, 72 डिग्री आणि 80 डिग्री. त्यानंतर मिनिटात जर विचार केला तर 36 मिनिटं आणि 54 मिनिटं, म्हणजे 72 डिग्री 36 मिनिटाला महाराष्ट्र चालू होणार आहे आणि 80 डिग्री 54 मिनिटाला महाराष्ट्र संपणारे रेखावृत्तीत. म्हणजे महाराष्ट्राचा आडवा विस्तार जो आहे हा रेखावृत्तात सांगितला जातो. आता अक्षरवृत्तात जर विचार करायचं झालं तर अक्षरवृत्तात चालू होतो 15 डिग्री 44 मिनिटाला महाराष्ट्र चालू होतो. इथं लक्ष द्या, 15 डिग्री 44 मिनिटाला महाराष्ट्र चालू होतो. मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की विषुवृत्ताकडून वरच्या बाजूला आपल्याला मोजत जायचंय, वरनं खाली नाही यायचं, कन्फ्युजन करू नका. खालून वरती जायचं मोजण्यात. त्याच्यामुळे 15 डिग्री 44 मिनिटाला महाराष्ट्र चालू होतो अक्षरवृत्ताच्या बाबतीत आणि 22 डिग्री 6 मिनिटाला अक्षरवृत्ताच्या बाबतीत महाराष्ट्र संपतो. आता याचं सरळ सरळ इथं लिहून दिलं तर सांगताना कसं सांगावं लागतं आपल्याला, महाराष्ट्राचा जर विचार केला तर अक्षरवृत्त ज्यांना माहित नसेल त्यांनी लिहून घ्या. रेखावृत्त अक्षरवृत्ताच्या बाबतीत काय, 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट, हे झाला अक्षरवृत्ती विस्तार. रेखावृत्ती विस्तार काय, 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट, हा झाला महाराष्ट्राचा विस्तार, अक्षरवृत्ताचा विस्तार आणि रेखावृत्ताचा विस्तार. आता जर या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या आपण क्षेत्रफळाचा विचार जर केला, क्षेत्रफळाचा विचार केला तर महाराष्ट्राचं पूर्ण क्षेत्रफळ किती आहे असं जर प्रश्न विचारण्यात आला तर त्या क्षेत्रफळाची संख्या आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ कशाचं आहे, आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. बरं, भारताच्या बाबतीत जर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर पहिलं राज्य आहे का महाराष्ट्र? नाही, महाराष्ट्र हे भारतातील 3 नंबरचं असं राज्य आहे जे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठं आहे. म्हणजे महाराष्ट्राचा नंबर कितवा आहे भारताच्या बाबतीत जर विचार केला तर क्षेत्रफळा नंबर कितवा, 3रा. बरं, मग महाराष्ट्राचा जर 3रा नंबर येतो आपला तर आपल्या अगोदर जे दोन कोण बसले त्यांना आपण माहित करून घ्या. पहिलंच राज्य येतं भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं राज्य राजस्थान, आणि 2 नंबरला येतं आपल्या वरचं आपल्या डोक्यावर बसलेलं मध्य प्रदेश, आपल्या डोक्यावर बसलेलं मध्य प्रदेश असं. त्याचा 2रा नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात ते 2ऱ्या नंबरचं राज्य आहे. आणि त्याच्या डोक्यावर जे बसलेलं पलीकडच्या बाजूला ते कोणतं आहे, राजस्थान, ते पहिल्या नंबरचं राज्य. म्हणजे लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट असा हात वर करायचा उजव्या हाताला, पहिलं राजस्थान, मग मध्य प्रदेश आणि खाली आपण महाराष्ट्र. हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यांनीच उतरता क्रम आपल्याला लावून दिलेला आहे. त्यानंतर आपण आता पुढे बघूयात महाराष्ट्राची सीमा बघूयात, कोणत्या कोणत्या राज्याला मिळालेली सीमा. स्थान झालं आपण महाराष्ट्राचं स्थान आपण ओळखलंय कुठे येतं. त्यानंतर महाराष्ट्राची सीमा आपल्याला महत्व गरजेचं आहे सापडणं. महाराष्ट्राची सीमा आपण कोणत्या कोणत्या राज्यासोबत सीमा आपण शेअर करतो किंवा कोणत्या कोणत्या राज्याला आपली लगतचे राज्य कोणते त्याचा अभ्यास करणं आपल्याला थोडंसं इथं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला विचार करायचा, महाराष्ट्राच्या ह्या बाजूला जे डोक्यावर आपल्या थोडंसं कुठं मी जर असं महाराष्ट्र उभा राहिलो तर महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला, या बाजूला, या बाजूला कोणतं राज्य आहे, गुजरात. गुजरात सोबत इथं खाली एक केंद्रशासित प्रदेश आहे कोणता, दादरा नगर हवेली, दमन दीव आणि दादरा नगर हवेली हा इथं एक केंद्रशासित प्रदेश सुद्धा महाराष्ट्राच्या सीमेला लागलेला आहे. पहिलं राज्य कोणतं, पहिल्या राज्यात विचार करू
आपण केंद्रशासित प्रदेशाचा विचार सोडून देऊ सध्या. राज्याचा विचार केला तर पहिलं राज्य कोणतं इथं? गुजरात. पहिलं राज्य कोणतं आपल्याला लागलेलं? गुजरात. नरेंद्र मोदी यांचंच राज्य म्हटलं जातंय. त्यानंतर आपल्या डोक्याच्या वरती, कसं महाराष्ट्राच्या डोक्याच्या वरती कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. त्यानंतर आपल्या डाव्या बाजूला, महाराष्ट्राच्या कोणत्या? डाव्या बाजूला कोणतं राज्य आहे? छत्तीसगड. कोणतं राज्य आहे? छत्तीसगड. त्यानंतर खाली आलं होतं, पहिले आंध्र प्रदेश होतं, पण 2014 मध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन्ही राज्य वेगळे झाले, त्याच्यामुळे आपल्या इथं खाली येतं. सध्या राज्य कोणतं आहे? तेलंगणा. त्यानंतर याच्या खालोखाली या ठिकाणी कोणतं राज्य आपल्याला लागलेलं आहे? कर्नाटक. आणि त्यानंतर सगळ्यात खालच्या या बाजूला जर विचार केला महाराष्ट्राच्या, तर आपल्या सगळ्यांच्या आवडीचं राज्य जिथं आपण सुट्ट्यांना जात असतो, बाकीच्या काही गोष्टी करत असतात मुलं, ते बाकीचे बघून घेतील कोण काय करत येतं. ते कोणतं राज्य आहे? गोवा. हे इथं आहे खाली लागलेलं आपल्याला. त्यामुळं आता हे झाले महाराष्ट्राच्या जवळ लागून लागलेले कोणते राज्य जे आपल्या सीमेशी लगत आहे, म्हणजे आपली सीमा आणि त्यांची सीमा एकमेकांना जुळलेली आहे. असे राज्य किती राज्य आहेत मग आता? हे 1, 2, पहिलं गुजरात, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं छत्तीसगड, चौथं तेलंगणा, पाचवं कर्नाटक आणि 6वं गोवा. अशा 6 राज्यांची सीमा कोणाला लागलेली आहे? महाराष्ट्राला लागलेली आपण असं समजतो. त्यानंतर एक केंद्रशासित प्रदेश जे मी तुम्हाला म्हटलं होतं, तो इथं केंद्रशासित प्रदेश आपल्याला सांगतोय तो दमन दीव आणि दादरा नगर हवेली. काय सांगतोय तो? दीव दमन आणि दादरा नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, हा सुद्धा महाराष्ट्राच्या सीमेशी लागलेला आहे, लगतच आहे. आता प्रश्न जे येतात ते एमपीएससीच्या पेपरमध्ये कधी कधी प्रश्न येतात की मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे. हा प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो पेपरमध्ये. याच्या अगोदर तो येऊन गेलेला आहे एकदा प्रश्न. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर चुकूनही आल्यानंतर म्हणून मी तो डायरेक्ट जिल्ह्यांची नावं आणि किती जिल्हे हे तुम्हाला सांगतो. आता पहिलं मध्य प्रदेशला जर विचार केला, मध्य प्रदेशला लागून किती जिल्हे जर महाराष्ट्रात हा प्रश्न विचारण्यात आला तर खटकन उत्तर मारायचं 8 जिल्हे जे ते मध्य प्रदेशला लागून आहे. तर 8 कोणते? पहिला नंदुरबार. पहिला कोणता? नंदुरबार. दुसरा धुळे, तिसरा जळगाव, चौथा बुलढाणा, 5वा अमरावती, 6वा नागपूर, 7वा भंडारा आणि 8वा गोंदिया. इथं अमरावतीच्या खाली अकोला नावाचा एक जिल्हा आहे बघा. अमरावतीच्या खाली आणि बुलढाण्याच्या बरोबर इथं कुठेतरी अकोला नावाचा एक जिल्हा आहे. मॅप जर असेल तो उघडून बघा. त्या मॅप मध्ये असं दाखवलेलं आहे की अकोला सुद्धा आपल्याला बघताना असं वाटतं की तो लागलेला आहे मध्य प्रदेशला, पण सगळ्यात मोठी चूक आहे, कारण इथं कुठंतरी त्यानं छेदलेलं नाहीये. तो अमरावती आणि बुलढाणाची जी बॉर्डर आहे अकोला जिल्हा, ती एवढी बॉर्डर इथं फक्त अमरावती आणि बुलढाणा आणि अकोला या तिघाच्या बॉर्डर एकमेकाजवळ आल्यामुळे असं वाटतं बघताना, आपल्याला मॅप मध्ये बघताना असं वाटतं की तो डायरेक्ट मध्य प्रदेशला लागलेला आहे, पण अकोला हा जिल्हा मध्य प्रदेशला लागलेला नाही. तो विषय सोडून द्या. त्याच्यामुळे मध्य प्रदेशला लागून किती जिल्हे आहेत? 8. कोणते कोणते? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. त्यानंतर जे दुसरं राज्य आहे ते राज्य कोणतं? छत्तीसगड. छत्तीसगडला फक्त 2 जिल्हे लागून आहे. कोणते? गोंदिया. या इथं गोंदिया आहे, तो पूर्ण गोंदिया तिथं लागून आहे. या इथं गोंदिया आहे ना आपलं, गोंदिया आणि खालचा तर पूर्ण गडचिरोलीचा भाग आहे. गोंदिया आणि गडचिरोली हे 2 जिल्हे कुठं लागून आहे? छत्तीसगडला लागून आहे. फक्त छत्तीसगडला किती जिल्हे लागून आहेत? 2. संख्या लिहून देतो, नोट डाऊन करून घ्या नंतर. 2 जिल्हे कुठं लागून आहे? छत्तीसगडला. त्यानंतर तेलंगणाचा जर विचार केला तर तेलंगणाचा विचार करता तेलंगणाला 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. 1 गडचिरोली, दुसरं चंद्रपूर, तिसरं यवतमाळ, 5वं नांदेड. 1, 2, 3, 4. चौथं कोणतं आहे? नांदेड. 4 जिल्ह्यांची सीमा कोणाला आहे? तेलंगणा. पहिला कोणता? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे कोणाला? तेलंगणा या राज्याला. त्यानंतर विषय येतो कर्नाटकचा. तर कर्नाटकला बघा लातूर, धाराशिव. धाराशिवचं आता नाव चेंज झालेलं आहे. ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, धाराशिव या जिल्ह्याचं जुनं नाव उस्मानाबाद आहे. काय? उस्मानाबाद जुनं नाव, आता नाव त्याचं चेंज झालेलं आहे धाराशिव. तर कर्नाटकला किती जिल्हे लागून आहे? 1 लातूर, 2 धाराशिव, 3 सोलापूर, 4 सांगली, 5 कोल्हापूर आणि 6 सिंधुदुर्ग.
असे 6 जिल्हे कोणाला लागून आहे? कर्नाटकला लागून आहे. आणि गोव्याला फक्त एकच जिल्हा लागून आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. आणि गुजरातचा जर विचार करता, गुजरातला 4 जिल्हे लागून आहेत आपल्या याच्यातले 4. गुजरातला नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर हे 4 जिल्हे कोणाला लागून आहेत? गुजरातला लागून आहेत. आता याच्या पुढे जाऊन सुद्धा कधी कधी एमपीसी प्रश्न विचारते की कोणते जिल्हे असे ज्यांच्या सीमा 2 राज्यांना लागून आहेत, कोणते जिल्हे असे ज्यांच्या सीमा 2 राज्यांना लागून आहेत. असे जिल्हे जर ओळखायचे म्हटलं तर आपण सांगू शकतो नंदुरबार इकडं गोंदिया आहे, गडचिरोली आहे, खाली सिंधुदुर्ग आहे. पण याच्यात एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नंदुरबार दिसतोय म्हणून ठीक आहे, इथं कोपऱ्याला आहे, लागणार ते भाग वेगळा आहे. पण धुळे सुद्धा असा जिल्हा आहे की त्याची सीमा 2 वेगवेगळ्या राज्यांसंग आहे. ते जिल्हे कोणते ते बघून घेऊया. पहिला जिल्हा का कोणता येतो त्या बाबतीत 2 राज्यांना लागणारा? नंदुरबार. त्याची सीमा गुजरातला सुद्धा लागते आणि मध्य प्रदेशला सुद्धा लागते. दुसरा येतो धुळे, त्याची गुजरातला सुद्धा लागते, मध्य प्रदेशला सुद्धा लागते. म्हणजे 2 झाले आपले, नंदुरबार आणि धुळे. त्यानंतर जे तिसरा जिल्हा येतो ते होतो गोंदिया, इकडं मध्य प्रदेशला सुद्धा, छत्तीसगडला सुद्धा. त्यानंतर तिसरा जिल्हा जो येतो ना तो येतो गडचिरोली, इकडं छत्तीसगड आणि इकडं तेलंगणा. आले 2 जिल्हे. त्यानंतर जो चौथा जिल्हा येतो ना तो सिंधुदुर्ग, इकडं गोवा आणि इकडं कर्नाटक. असे हे जे जिल्हे आहेत ना, या जिल्ह्यांच्या सीमा एकमेकाला, एकाच जिल्ह्याची सीमा 2 वेगवेगळ्या राज्यांना लागून येतो. त्यानंतर पुढचा भाग जर बघायचा आपल्याला तर हा आपण बघितला लागून असलेले जिल्हे, राज्य कोणते कोणते आणि त्या कोणत्या राज्यांना 2 जिल्हे आपण जोडू शकतो. हा झाला पूर्ण आपला. मित्रांनो, आता आपण हे पूर्ण जिल्ह्यांचा अनालिसिस करून घेतलेले आहे. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे सीमेच्या बाबतीतच येतो की महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा कोणत्या. प्राकृतिक म्हणजे निसर्गाने ज्या महाराष्ट्राला सीमा तयार करून दिलेल्या आहेत, या सीमा कोणत्या हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण निसर्गाशिवाय आपलं पानही हलत नाही, आपल्याला माहिती आहे. तर आपण प्राकृतिक सीमा बघूयात आता महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या आहेत. महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा बघायच्या, त्यासाठी महाराष्ट्राचा नकाशा गरजेचा आहे काढणं आपल्याला. हा झाला आपला महाराष्ट्र. आता प्राकृतिक सीमेच्या बाबतीत जर विचार केला, कोणत्या सीमा बघायच्या आपल्याला? जिल्ह्यांच्या बघितल्या आपण, विस्तार बघितला, महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे जगात ते सुद्धा आपण बघितलं. आता आपण बघतोय प्राकृतिक सीमा. काय बघतोय आपण आता? महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमा कोणत्या? प्राकृतिक म्हणजे निसर्गाने ऑलरेडी ज्या महाराष्ट्राला तयार करून दिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचा एकमेव राज्य असं आपण म्हणतो, भारतातलं एकमेव राज्य असं आहे ज्याला भरपूर मोठा असा इतिहास आणि भरपूर मोठा असं नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली असं एकमेव राज्य आपण कोणतं म्हणतो? महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी राजांचं राज्य म्हणतो आपण याला. या राज्याची आता प्राकृतिक सीमा जर पाहायचा विचार केला तर सगळ्यात पहिले महाराष्ट्राच्या पश्चिमेस म्हणजे महाराष्ट्राच्या या बाजूला उजव्या हाताला माझ्या कोणतं राज्य काय लागलेलं आहे आपल्याला? तर अथांग असा अरबी समुद्र आहे. काय आहे? अरबी समुद्र लागलेला आहे. काय आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला अथांग असा अरबी समुद्र आपल्याला लाभलेला आहे. त्यानंतर जर विचार केला आपण पुढचा तर कोकण संपल्यानंतर जो आहे कोकण, हा कोकण एरिया आहे अरबी समुद्राच्या लगत कितीतरी मी म्हणतो 30 ते 60 किलोमीटरचा जो रुंदीचा भाग आहे महाराष्ट्राचा. 30 ते 60 किलोमीटर रुंदी म्हणजे अशी रुंदी म्हणतो मी. 30 ते 60 किलोमीटर रुंदीचा जो भाग आहे त्या भागाला आपण कोकण म्हणतो. कोकण संपल्यानंतर महाराष्ट्राला अथांगाशी सह्याद्री पर्वताची रांग लाभलेली. काय आहे? सह्याद्री पर्वत. ज्या सह्याद्री पर्वतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण, राज्य
आणि संपूर्ण स्वराज्याची उभारणी ज्या सह्याद्री पर्वतरांगेत झालेली आहे ते सह्याद्री पर्वतरांग कुठे आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला. पण समुद्रालगत आहे का नाही, समुद्रापासून 30 ते 60 किलोमीटर अंतरावरती महाराष्ट्राच्या हे सह्याद्री पर्वतरांग आहे. काय आहे सह्याद्री पर्वतरांग आपल्याला लाभलेली. आता जर आपण पाहायला गेलो या सह्याद्री पर्वतरांगे सोबतच महाराष्ट्राच्या वरती काय आहे, महाराष्ट्राच्या वरती जी आपली सीमा तयार करते वरती महाराष्ट्राची जी सीमा तयार होते आपली वरची, कोणती सीमा म्हणतो मी, मध्य प्रदेश साईडची जी सीमा आहे, निसर्गात जर तयार करायला गेलं तर या साईडला आपल्याला कोणती नदी भेटते, तापी नदी. आपल्या वरच्या बाजूला तापी नदी, महाराष्ट्राच्या वरच्या उत्तर भागातून जी वाहणारी नदी ती कोणती नदी वाहते, तापी. कोणती नदी वाहते, उत्तर भागातून तापी नदी वाहते. आणि तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांग इथं कोणती आपली इथं सापडती, पर्वतरांग कोणती सापडते इथं, सातपुडा पर्वतरांग इथं आपल्याला दिसते. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय तापी नदी संपली की लगेच सातपुडा पर्वतरांग आपल्याला दिसते. सातपुडा पर्वतरांग मध्ये आपण जर इकडे थोडस गेलो नंदुरबार साईडला जर विचार केला, इथली नैसर्गिक सीमा महाराष्ट्राची कोणती जर विचार केला तर तोरणमाळचे डोंगर आहे. कोणते, तोरणमाळचं डोंगर इथं कुठे, महाराष्ट्राच्या या बाजूला नंदुरबार जिल्ह्यात कोणता डोंगर सापडतो आपल्याला, तोरणमाळ. तसेच जर आपण इकडे गेलो कुठं, खाली गडचिरोली साईडला या टोकाला गेलो तर खालच्या टोकाला परत एकदा खाली या साईडला जर गेलो तर आपल्याला कोणत्या टेकड्या पाहायला भेटतात, सुरजागड, भामरागड, कोणत्या टेकड्या पाहायला भेटतात, सुरजागड, भामरागड आणि चांदूरगड. चांदूरगड टेकड्या आपल्याला इथं पाहायला भेटतात. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर अमरावती बाजूचे सातपुडा पर्वतरांगेत महाराष्ट्रात आपल्याला अजून कोणत्या टेकड्या पाहायला भेटतात तर गाविलगड टेकड्या. एक लक्षात घ्या, गडचिरोली जी आहे ना, गडचिरोलीच्या ज्या तिन्ही टेकड्या त्यात गड आलेले आहे, त्याच्यामुळे त्यात समजायला आणि लक्षात राहायला सोपे जातात. बरं लक्षात बी नाही राहिलं तर असं लक्षात ठेवा, गडचिरोली हा भागच असा आहे महाराष्ट्रात. भारतात जर सूर्य सगळ्यात पहिले कुठं उगत होता आपण म्हणतो अरुणाचल प्रदेश सगळ्यात पहिले तिकडे, तिकडून जर अरुणाचल प्रदेशकडे इकडे यायला लागलं तर महाराष्ट्राचा सगळ्यात आधी कोणता भाग लागला, गडचिरोली, सुरजागड, सरळ लक्षात राहील. त्यानंतर भामरागड आणि चांदूरगड या 3 टेकड्या कुठे भेटतात आपल्याला, गडचिरोली भागात. पण गड नावाची जर 4थी टेकडी विचारली कोणती, गाविलगड कुठे भेटते आपल्याला, अमरावती जिल्ह्यात भेटते. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात काय भेटतं आपल्याला, तोरणमाळचं डोंगर कुठे आहे, नंदुरबार जिल्ह्यात आहे. आणि आता यानंतर खालचा जर विचार केला तर आपल्या खालच्या साईडला जर विचार केला या बाजूला तर दक्षिणेस ताम्रपणी नदी किंवा मांजरा डोंगर आपल्याला सापडतात, चिकोडी रांगा सापडतात. इथं दक्षिणेला काय आहे, मांजरा डोंगर. मांजरा नावाचा डोंगर जे आहे ना तो दक्षिणेला सापडतो आपल्याला, कुठं, महाराष्ट्राच्या दक्षिणेला मांजरा डोंगर इथं आपल्याला सापडून येतो. त्यानंतर जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यात दरकेसा टेकड्या सापडतात आपल्याला, कुठं, इकडे आलो दक्षिणेला थोडस, मग इकडे बघा नंबर आपल्याला हे सोडून कसं चालत. हे जे गोंदिया जिल्हा आहे आपला इथं कोणत्या सापडतात आपल्याला, दरकेसा टेकड्या. ह्या जर लक्षात राहत नसतील दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे ते लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र स्वतःला समजायचं, हा आपला डोक्याचा भाग आहे. इथं दरकेसा टेकड्या काय आहे, केस एक नाही, दरकेसा टेकड्या कुठं राहतात, इकडं गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या दरकेसा टेकड्या सापडून जातात. आता प्राकृतिक महाराष्ट्राची सीमा जर पाहायच्या घेतल्या किंवा नैसर्गिक सीमा जर पाहायच्या झाल्या त्याच्यापेक्षा वेगळ्या काही सीमा असतील मला वाटत नाही. प्राकृतिक सीमा जर आपण पाहू, वरच्या साईडला तापी नदी आहे. एक शेवटचा मुद्दा फक्त इथे आहे की महाराष्ट्राचा जर खाली विचार केला तर सीमा कृष्णा नदी सुद्धा सांगू शकतो आपण. कोणती, कृष्णा नदी. कोणती नदी आहे, कृष्णा नदी.
आता संपूर्ण प्राकृतिक महाराष्ट्राच्या सीमा जे आहे ते तुम्हाला सांगून देतो परत एकदा रिव्हिजन मध्ये. पहिलं जे महाराष्ट्राचं नंदुरबार जिल्हा आहे, नंदुरबार जिल्ह्यात कोणतं तोरणमाळचे डोंगर आहेत. त्यानंतर वरती तापी नदी आपल्याला सीमा तयार करून देते. तापी नदी जशी होईल, तापी नदीच्या बरोबर खाली काय सातपुडा पर्वतरांग, त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला कोणत्या टेकड्या सापडत्या? अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्या. कुठं सापडतात? अमरावती जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्यातून जसं आपण पुढे जाऊ दरकेसा टेकड्या, कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये? दरकेसा टेकड्या आपल्याला सापडतात. त्यानंतर गडचिरोली, गडचिरोलीमध्ये कोणत्या 3 टेकड्या सापडतात? सुरजागड, भामडागड आणि चांदूरगड. या 3 टेकड्या कुठे सापडतात? गडचिरोली. गडचिरोलीतून जसं दक्षिणेकडे येऊ, दक्षिण कुठं कोणता डोंगर सापडतो आपल्याला? मांजरा डोंगर. मांजरा डोंगर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेला समुद्र सपाटीपासून 30 ते 40 किलोमीटर लांब एवढा कोणता अथांग असा कोणता पर्वत आहे? सह्याद्री पर्वतरांग आहे. सह्याद्री पर्वतरांग जसं झाले तसं महाराष्ट्राचा कोकण विभाग. कोकण विभाग झाल्यानंतर जे महाराष्ट्राला लाभलेलं सगळ्यात मोठं नैसर्गिक साधन संपत्ती ती कोणती आहे? अरबी समुद्र. हा आपला महाराष्ट्राचं स्थान, विस्तार, सीमा आणि प्राकृतिक सीमा या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघितलेले आहेत. आता पुढचा व्हिडिओ लवकरच आम्ही आपल्या सेवेत घेऊन येतो आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला एकदा पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओच्या जर नोट्स पाहिजे असतील पीडीएफ मध्ये तर टेलिग्राम चॅनल जा, त्याची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.